बाबा ऊन पण गेले आता, वाळतील तरी कपडे. तुला किती वेळेस सांगितलं हा काय झालं? ही पॅन्ट फेकून दी म्हणून? हा अहो काय करताय तुम्ही? अगं 8 दिवस घातली ना पॅन्ट आता ही. हा नव्या पॅन्टीत ना त्या धुई ना. अहो मग पॅन्ट घातले 8 दिवस म्हणून तुम्ही फेकून देताल का तिला? अगं बघ ना ती किती खराब झाली. हा तुला माहितीये ना. हे अहो बघ न- स्वरते अहो नवीन पॅन्ट आहेत त्या तुमच्या, आता तर नवीन म्हणजे घेतल्यात. 8 दिवस झाले. तुला माहितीये ना मी फक्त 4 दिवस पॅन्टी घालतो नवे घेतलेले कपडे. मला लगेच नवे कपडे लागतात. हा अहो तुम्हाला काही कळतं का हो? पैसा आहे म्हणून एवढं पण नका हे करू तुम्ही. काय करू नको. जपून जपून वापरायचं ना, आपल्याला पुढे पण तो कामाला आला पाहिजे. हे बघ तू नको शिकू मला बर का. माझा पैसा आहे आणि मी उडवतोय. अहो पण आशेने किती हे माजल्यागत वाटतं. ऐ जास्त नको बोलू. तुला भेटतंय ना. तुला जिथल्या जिथं वस्तू भेटतात ना. तुला काही कमी पडून दिला का मी माझू नाही तर काही करू. आणि ही साडी ना हे बघ मला इथून पुढे जर दिसली ना ह्या साडी सगळं तुला मी जाळून टाकीन बर का. अहो काय वाईट आहे या साडीत? अगं तुला काही कळतं का? हा मी माणूस कोण आहे? मला किती गावात लोक ओळखतात. हा आणि तू अशी साडी घातली 200 रुपयाची. आणि कपाटातलं काय पेटून द्यायचे का साड्या? 5-5 हजारात साड्या आहेत ना कपाटात. अहो पण ते लग्न कार्यात घालता येईल ना त्या. लग्न कार्यात नाही. रोज नवी साडी घालायची. रोज भारी साड्या घालायच्या. अहो तुम्हाला तशी राहायची सवय, मला नाहीये सवय. मग सवय लावून घे. ह्या घरात जर राहायचं असेल ना तुला सवय लावून घे. कळलं? आणि पॅन्ट फेकून दिलं की दिसले नाही पाहिजे. कळलं का? असं नका वागू इतकं पण. आला ठीक का? आहे, माणसाने वागावं. आहे तुमच्याकडे पैसे आहे, पाणी आहे, पण इतकं पण नका वागू. तुम्ही तुमच्या भावांशी पण चुकीचं वागता, तुमच्या आईशी चुकीचं वागता, माझ्याशी चुकीचं वागता. असं का करताय तुम्ही? 1 मिनिट. ती माझी फॅमिली आहे. मी माझं बघल त्यांसोबत कसं वागायचं आणि कसं नाही. तू नको शिकू मला बर का. हे काम करून चालली मला सांगायला असं वागा आणि तसं वागा. कसे वागतात हे? माणसाने श्रीमंत असावं, पण कधी त्यांनी त्याची पहिली गरिबी नाही विसरावी. जाऊन दे. आई आता आहे ना आई, मागचं जे काम आहे ना आपल्या पडवीचं काम आहे ना ते वरचे पत्रे बदलून टाकू. हा पत्रे बदलू मस्त तिथं भिंत बांधू आणि जास्त पैसे नाही घालू. आपण काय करू माहितीये का? गट्टू मध्येच बांधकाम करू. थोडक्यात करू पण चांगलं करू. हा आले का तुम्ही? हा काय झालं मग आजचा? चांगले भाव विकले कांदे मस्त. हो का? हा आपलं मागचं काम करून घेऊ आणि ते तो बचत गट आहे ना काढेल हा, त्या बचत गटाचा जाळा करून टाकू, मिटून टाकू, परत काढायचंच नाही. कांद्यालाही चांगला भाव आलाय ना आता. त्याच्यामुळे तर अबाय काय राहतं माहितीये का हा. आजी? आई तुला सांगतो बाय, आपण जर जास्त अपेक्षा केली असती पुढे जर मार्केट उतरलं तर काय करायचं? काय करायचं बरोबर आहे. आहे तेवढ्याच समाधान राहायचं. जास्त डोक्याला ताण घ्यायचा नाही. हो तसा पण आपण लई खुश आहे. इतकं आहे ना, होईल हळूहळू. समाधानी बाबा हा आपण. हे बाय तुला सांगतो समाधान राहायचं. आता हा आपला भाऊ आहे ना, हा तुला सांगतो गावात लोक माग थुकात्या. याला वाटत मिले श्रीमंत, मिले हे मिले ते. याच्यात खूप अहंकार वाढलाय. गावात लोक मला सांगा त्या टोमणे मारते लोक माहितीये का? अरे पण त्याला कळतं पण तो वळत नाही ना, काय करायचं? नाही आता सध्या तर खूप वाढले. हा ना. तुला सांगतो मी आहे ना, मी जर रस्त्याने चाललो ना हा तर मुद्दाम बरं का मुद्दाम गरीब लोक चालले आणि काही लोक असे आहे का ज्यांची आपल्या पुढं उभं राहायची लायकी नाही. जाऊ दे. बोलतो कोणाला? हा. मला. पण माझ्याकडे म्हणजे असं चालतो रस्त्याने आणि बोलतो काय. अरे तू भाऊ म्हणून सोडून देतो पण त्याला कळतं का आपलाच भाऊ चाललाय. अरे पण काही समजून घ्यावा. हा? आणि त्याला जर मी असं बोललो माझ्याकडं आई आहे हा तुझ्याकडे आईचं समाधान आहे का, मग किती वाईट वाटेल त्याला, येईल ती किती पण बेकार वेळ वाटेल त्याला. ती पण वेळ येईल. थोडे दिवस येईल. जाऊ द्या हो, आता सध्या अरे, सोडून द्या ते तुला विषय. एक सांगू का, मला वाईट वाटतं. गरिबीचे दिवस काढले. काय राडा इथं? आलं पाहिजे. अरा तुमच्यापेक्षा भिकारी बरे राहते तर. काय इथं शेणन, काय इथं चिखलन, काय एव राडा कपडे ना. यावं का नाही असं होतं. काय रे घरीच आलाय ना तू? हा हे घरच आहे ना?
घर कसं बोलू पाहिजे काही बोलू. घरासारखं वाटलं पाहिजे ना घर. पण तू इथंच लहानचा मोठा झालाय ना. झालो इथं पण हे घर नाही वाटत मला. याच्यापेक्षा झोपडी बरी. बरं, मी काय म्हणतो, मला माहिती आहे तो का आला. ते तो 5,000 आहे ना, मी देऊन टाकतो. घेऊन टाक, जाऊ दे. काला बोलतो हा आम्हाला. लगेच मार चल. पैसे घेतले होते ते देऊन टाकतो मग त्याचे. अरे तो कुठं मागतोय, नाही. मागितल्यावर दे. लागतात मला. हा, त्याच्यासाठीच आला तो. तसं नसतं. मला आहे ना गरज नाही पैशाची तशी, पण किंमत कळली पाहिजे ना पैशाची किंमत. असं आहे हे बघ का? टाकले पाय. हा ठीक आहे. बघेल मी नंतर जेव्हा टाइम भेटेल तेव्हा बघेल. नाही, पाहून घे बाबा. परत हा परत म्हणू नको पैसे ठेवले पैसे म्हणून. कुठे जाते तर. पाहून घे ना, पण हे बघ ना, ते हा टाकले ना. आले. का रे तुला चांगलं वाटतं असं वागणं? कसं हे असं तुझं जे वागणं चाललंय ते चांगलं वाटतं का? त्याच्यात काय. तुझ्या मनाला पटतं का? मी माझ्या कष्टाच्या जोरावर श्रीमंत झालेलो आहे. मला कोणाचंच घेणं देणं नाही. बरं आईचा का? बी नाही. मला कोणाचंच घेणं देणं नाही. अहो तुम्ही असं कसं म्हणताय, ती आई आहे शेवटी तुमची. मला लाज वाटती. लाज कशाची? लाज? आईची. तुमच्या आईची. आईची नाही वाटत, पण तुझी जास्त लाज वाटत मला. का तू माझा भाऊ कसा होऊ शकतो राव? मी बघ ना, माझ्याकडे काय कमी आहे? बंगला आहे, गाडी आहे. लोक मला म्हणतात तुझा खरंच भाऊ आहे का देव? म्हणजे संशय घेतात. तुझ्याकडे काय कमी आहे? बोलू का आता? हा, बोलत बोल. लय रागेल तू. अरे बोल रे. सगळं तुझ्याकडे सगळे आहे, बंगले आहे, हे ते सगळे आहे, पण तुझ्याकडे आई नाही. आई. ते ठीक आहे. त्याचं जाऊ दे, काही नाही एवढं. आणि माझ्याकडं हीच सगळ्यात मोठी श्रीमंती आहे का माझ्याकडे आई आहे. हम्म. ठीक आहे. काय तिथंच नाही. हारला तू. तिथंच हारला. हे बघ, ते काढायची गरज नाही. हे बघ, काढायचं नाही. माझ्याकडं आईला राहायला आहे ना करमत नाही तिकडं, म्हणून ती इकडे राहती. तिला सवय नाही मोठ्या बंगल्यात राहण्याची, मोठ्या मोठ्या गादीवर झोपण्याची. तिला सवय लागलेली आहे घराची, म्हणून ती इथं राहती. कळलं का? तसं नाही. हा तिला इथं समाधान मिळतं, बर. जे तुझ्या घरात मिळत नाही. कसं असतं माहिती का? द्रांक्ष असते. द्रांक्ष कोला उड्या आणतो त्याच्या तोंडात द्रांक्षच येत नाही. त्याला का ते काय म्हणतो शेवट, जाऊ दे म्हणी कडूचे द्रांक्षे. तुमचं तसं झालेलं आहे. बँडकाला काय वाटतं, विहीर म्हणजे आपला अख्खं जग आहे, पण विहिरीच्या बाहेर पडल्यानंतर त्या बँडकाला कळतं अरे वा एवढं मोठं जग आहे. तुम्ही येरीतले ना बेडूक आहे बेडूक, तुम्ही समाधानी राहणारच. कळलं का? तुला माहितीये का हा. ते बेडूक आहे ना, बेडूक त्याला गिळायला अजगराचा जन्म झालेला आहे. आजगराचा जन्म म्हणजे हा. मला गिळायला आहे ना. हा, जन्म- अजगराचा जन्म झालेला मला आहे. घेणाऱ्याचा- तुका बेडकाची उदाहरण देतो. हे बघ, मला घेणाऱ्याचा जन्म व्हायचा आहे. ह्या गावात आहे ना, माझ्या इतका कोणाकडे पैसा नाही. कळलं अशा का? हातवारे करून आईशी हा. बोलती नाही. माझ्या इतका पैसा कोणाकडेच नाही. आई का बाय, रावणाला खूप अहंकार होता. सोन्याची लंका होती, सोन्याची. हे हात नकलो, शर्ट खराब होईल. अरे ए, भाऊ फक्त आहे तुझा. त्याच्यासोबत विभीषण रामासोबत होता ना, त्याचा भाऊ त्याच्या सोबत नव्हता, म्हणून त्याची साखी सोन्याची लंका गेली. हे बघ, ते नको. तू काहीच नाही. तुझा जो अहंकार आहे ना, हा कमी कर. ते नको सांगू बर का. आणि हे बघ, प्रत्येकाचे दिवस येत्या. आता ते- आम्ही बी हळूहळू करतोय. हा हळूहळू मराठी आत करा फक्त घर, बस तेवढं झालं. दादा, पण आम्ही एवढं मध्ये लय हॅपी आहे. दादा कोण दादा? हे बघा, शेवटची चक्कर होती माझी. इथून पुढे हे बघा, तोंड दाखवू नका तुमचं मला. हे जाऊ दे काय ग. तोंड. तो नातही विसरलाय. हा. जाऊ दे. आणि हळूहळू चलू द्या. हे काम करून घ्या, मराठी आत फक्त घर करा, बस. येऊ का मग? त्याची ती नशा उतरली ना श्रीमंतीची, पण त्याचे तो काय? बरोबर येणार आहे आपल्याकडे. तेव्हा तुला मी सांगतो, एक माझा शब्द आहे, लक्षात राहू दे. जेव्हा तळमळीने सांगतोय तुला, बर का. चांगल्यांची भीक मागायची वेळ आलेली आहे. तू काहीच नाही. ए भिकाऱ्या, अरे तू भीक माग तिकडं, आणि तू भीक मागतोय लोकांकडून, उसने पैसे घेतोय. आणि हे बघ, तू भिकारी आहे, मी नाही, तू भिकारी आहे. अहो, चला. तुम्ही असं का म्हणताय? काय ए, म्हणताय भिकाऱ्यांनो? तुझ्यावर किती कठीण वेळ आली ना, तुला हे घराचे दार उघडे. गरज घराचं नाही, दार उघडे. गरज नाही. घराचे दार उघडायची तुमची गरज नाही. ठीक सगळं आहे. माझ्याकडे कमवून ठेवलंय तेवढं. जाऊ दे आई. आई हा. राहू द्या तुम्ही. याला याच्या समाधान शब्दांची नाही आठवण तुझ्याकडे. देऊ आपण. तुझ्याकडे सगळं राहील, पण समाधान नाही राहणार. तुला ही गोष्ट लक्षात तुला राहील. काय कधी करणार आहे? कधी तू हाडहाडच करीत राहशील. हा. तुला कधीच सुखात भेटणार नाही. हाड चल, येऊ का रे? जाऊ तू दे रे. गादी एवढी मोठी गादी टाकली का, पण तुला झोप येते का? हा. येते झोप. झोप येते मला. हे बघ, या घरात होता तेवढी झोप तुम्हाला येते तुला. झोपायची सवय लागलेली आहे. जो श्रीमंत माणूस आहे ना, तो झोपत नाही कधी. त्याला फक्त पैसा फक्त डोक्यात पैसा असतो. कळलं का? हा. हा. आणि हे बघ, तुमच्या सारख्या लोकांच्या नादी लागायला माझ्याकडे वेळ नाहीये. हा, चला. एवढा मी काय जागीरदार. त्याकडे नाहीये. कळलं?
जागीरदार हा, लागून चालला हा. तू, वेळ नाही तो इकडं. येऊ का? काम आहे मला. जपून ठेव म्हणजे झालं. हा, येऊ का? सांभाळता बी आले पाहिजे. जाऊ दे बेटा, त्याच्या नादी नको लागू. आपले पण दिवस येतील आणि एक दिवस तो आपल्या पाया पडायला येणार. हे माझं वाक्य आहे. नादी लागायचं नाही काही प्रश्न. काही मनावर पण आहे नको ना, घेऊ. त्याची ना पैशाची धुंदी चढली त्याला. जाऊ दे मरू द्यायचं काय. जे अहो झालं आता ते ते सगळं सोडा, तुम्ही थकले असतील, मी जेवण आणते. चला आपण जेवण घेऊ, ठीक चल आहे? जेवण झालं. करून घेऊ. जेवण करू. हा हा या. त्याला खाऊ दे पैसे तिकडं. साहेब, ओ साहेब, काय रे, काय झालं आडायला? आपल्या कंपनीला आग लागली, सगळं खाक होऊन गेलं. काय हो, आग लागली? आग लागली, पूर्ण खाक झालं. अरे बापरे. अयो. आणि आपले 50 कर्मचारी पण दगावले. अरे काय झालं हे असं? कंपनी जळाली आपली. आणि आज दुःखाची बातमी, मी मॅनेजर इन्शुरन्सची पण पावती का भरलेली नव्हती. त्यामुळे इन्शुरन्स पण लागू नाही होणार आता. एवढं मोठं नुकसान झालं आपलं. 200 कोटीची कंपनी जळाली. अरे बापरे. अयो, काय करायचं आता? आता किती मी कर्ज काढ होत. मी सगळ्या साहेबांशी बोललो, ते म्हणे इन्शुरन्स काहीच लागू नाही होणार आता. अरे पण कर्ज कसं फेडायचं आता? आता त्याचं टेन्शन मला पण आलं, सर काय करणार आता. नाही अयो, आता काही समजा ना, आता काय करायचं? नाही आता काही अवघडच होणार, आता काय करणार. कुठून आणायचा पैसा आता एवढा? अहो, काय सगळं खाक झालं ना, काहीच नाही राहिलं ना. किती आणि अरे माल पण आला मी होता. 1 कोटी कर्ज काढलं होतं, काम सुरूच केलं तर ना. हा, अजून काम राहिलं होतं. आणि अजून माहिती का, 3 ट्रक माल आला होता काल मुंबईचा, त्याचे पैसे पण दिले नाही आपण. ते 25 लाखाचा माल आला, तो पैसे त्याचा माल पण चढून गेला आपल्या कंपनी सगळा. एवढं कर्ज काढलं, आता फेडायचं कसं? आता जगून काही फायदा नाही माझा. मी बघतो काहीतरी, जगून काहीच फायदा नाही आता माझा. मी ते ऑफिस मध्ये जाऊन बघतो इन्शुरन्सचं काय होतं का. मी तुम्हाला फोन करतो, टेन्शन घेऊ नका तुम्ही. अयो. पूर्वा, पूर्वा बाहेर आहे ना. पूर्वा. काय हो, काय झालं? अग, आपली कंपनी जळाली. काय? हा, आता तो कर्मचारी आलता, तो म्हटला जळाली म्हणे कंपनी आपली. 200 कोटीची कंपनी. किती मोठा प्रोजेक्ट होता, किती स्वप्न होतं, काम पूर्ण पण झालं नव्हतं. अहो पण अशी कशी जळाली? काहीतरी शॉर्ट सर्किट झालं आणि कंपनी जळाली आपली. मला आहे ना, हे बघ, मला जगूच वाटेना आता. मला आहे ना, आत्महत्याच करावं लागणार आहे. मी आता जीव देतो कुठेतरी जाऊन. अहो असं काय बोलताय तुम्ही? हे सगळं ना तुमच्याच कर्माचे फळ आहेत, समजलं ना? मी काय केलं आता? जर तुम्ही चुकीचे वागले नसते ना, तर देव तुमच्यासोबत चुकीचं नसतं केलं. काय झालं पण? काय झालं का तुम्हाला आठवत नाही आधीचे दिवस? विसरले तुम्ही सगळं? तुम्ही काय पाप केलीत तुम्हाला आठवत नाहीये? अहो तुम्ही इतके पाप केलीत ना की कोणच करू नाही शकत ह्या जगात, एवढी तुम्ही पाप केलीत. समजलं ना? तुमच्या कर्माची फळं फेडताय तुम्ही आता. का तुम्ही तुमच्या आईला घराच्या बाहेर काढलं? का तुमच्या भावाला वहिनीला घराच्या बाहेर काढलं तुम्ही? हा का? तर तुम्हाला सगळा पैसा भेटला, तुमच्याकडे पैसा आला म्हणून तुम्हाला श्रीमंतीचा माज आला. आणि तुमचा तो बिचारा गरीब भाऊ, हा, तो आईला सांभाळतो, बायकोला सांभाळतो. तुम्ही तर माझी कधी कवडीची इज्जत नाही केली हो. काय सगळ्या ह्या गोष्टींचा फायदा आहे? तुमच्याकडे पैसा होता, सगळं होतं, पण ना तुमच्याकडे आई होती, ना भाऊ होता, ना तुमची कोणतीच फॅमिली होती, आणि बायको असून पण नसल्यासारखी होती. हे बघ, बरोबर आहे तुझं. खरंच लय मोठी चूक झाली माझ्याकडून. मी असं नव्हतं वागायला पाहिजे. अगं माझ्याकडे आता काहीच नाही राहिलं, काहीच नाही. ते म्हणतात ना, पैसा आला तर माजू नका आणि गरिबीला लाजू नका. हे बघ, मी आजच त्यांच्याकडे गेलतो. मी काय काय बोललो त्यांना, भिकारी बोललो. हा, तरी मी भरपूर वेळा तुम्हाला समजवलं, नका असं वागू, नका असं वागू. शेवटी आपली फॅमिलीच आपल्या कामाला येते. पण नाही, तुम्हाला मोठे लोक चांगले वाटले आणि तुमची फॅमिली ही तुम्हाला चोर वाटली, गरीब वाटली, त्यांची तुम्हाला घाण वाटली, किळस केली तुम्ही त्यांच्यावर. हे बघ, एक काम कर, मला खरंच तोंड नाही राहिलं त्यांच्याकडे जायला, पण माझ्यासोबत तू चल. मी त्यांची माफी मागतो, चुकलं म्हणून
त्यांच्या पाया पडतो मी. चल बरं तू पडावंच लागणार आहे ते तुम्हाला. तू चल ना सोबत. तू तरी साथ दे कमीत कमी. चला आता, सगळं तर बरबातच झाले, शेवट तेच येत आपल्याला. चल. चला आता लवकर. दादा, आई, काय रे भाऊ? दादा चुकलं माझं. काय येडाय का तू? आई आई वहिनी, काय झालं? वहिनी, काय झालं काय याला? काय झालं? हे बघा, माझ्यावरून खूप मोठी चूक झाली. मी तुम्हाला काय काय बोललो, भिकारी बोललो. झालं काय? हे बघा, मला माफ करा. झालं काय? रडतं काय तुम्ही? काय सांगा ना. झालं काय तुला? तुम्हाला कसं सांगू आता काय झालं. माझी एवढी मोठी कंपनी जळून राख झाली. हो दे, माझ्याकडं काहीच नाही राहिलं, काहीच नाही राहिलं. वाटुळं झालं हो माझं दे. सगळं. हो दे, आम्ही आहे ना. सगळं वाटलं होते पण आम्ही आहे ना. हा? आम्ही मेलो का? मी आयुष्यभर पैसा केला. आमच्यात राय, तुम्हाला घराच्या बाहेर काढून दिलं. आम्ही सांभाळू तुला. आमच्यात राय. वहिनी, आमच्या मध्ये राहतो मी. आम्ही बघितलं? सांभाळू तुला. काय म्हंटल होतं मी तुम्हाला? हे असती ही खरी फॅमिली असतो, हा खरा पैसा असतो आपला. हा, आपण घरातला पैसा सगळं फेकून लोकांच्या पैशाकडे बघतो, आपल्याला मोठं करतो, आपण आपल्या आई बापाला रस्त्यावर फेकतो. काय चुकलं ह्यांचं? अहो, तुम्ही त्यांच्या डोळ्यात जरी पाणी आलं ना तुमच्यात, तरी त्या आईचा जीव तो उतळला. हा भाऊ असून. तुला आहे ना, तुला सवय नाही ना काम करायची. मी तुला आयता खाऊ घालीन. तू मस्त आयटी त्रास जाय, कडक कपडे घालून फिरत जाय. मी कष्ट करीन, नाही, आता आपण रात्रंदिवस मेहनत करील. दोघं पण आता कष्ट करू तसा आपण. पहिले राहायचा तसंच राह आता पण. आणि असं समजू नको का आम्ही आहे तुला. तुला अंतर देणार नाही. आपण एकत्र राहू सगळे, बरं का ग? आपण सगळे एकत्र खरंच. राहू. वहिनी, वहिनी तुम्ही पण राहा. सगळेजण आपण एकत्र राहू. कोणी गोविंदाने राहू, खाऊ आपण. तुम्ही एक काम सगळेजण- करा, तिकडच्या घरात चला, आपल्या बंगल्यात चला राहायला. चला. तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाचे येतं. तुम्हाला एवढं मी बोललो, घराच्या बाहेर काढून दिलं, तरी तुम्ही मला लगेच माफ केलं. आ जाऊ दे, तुला तुझी जागा कळाली, तुझी चूक कळाली, त्याच्यातच समाधान आहे. काही काळजी करू नको. तुझी इच्छा आहे तिकडे जर राहायची तर चल. तिकडे राहू आपण. चला. काही अडचण नाही. तिकडे आईचं सगळे मन आपण ओळखलंच खुशी खुशी नाही. राहूयात. तुला जर आनंद असेल ना तर आम्ही तिकडे राहायला तयार आहे. तू आईचं मन ओळखलं का आता? किती मोठं असतं आई. नको किती दुःख, चुकापात्रात नको दुःख पाडून देऊ, घेते. नको दुःख देऊ त्याला. बस जाऊ दे, सोड विषय. चल, तिकडे जायची इच्छा आहे, तिकडे जाऊ आपण. चल. चला बरं, चला. वहिनी, मी दरवाजा लावून घेतो. चल आपण जाऊ सगळे. चल, नको रडू नको. चल आई, चल तिकडे राहू आपण. चला चला आई, चल पटकन.